नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो आयोगामार्फत यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। साहजिकच आपण ज्याची वाट बघत होतो बरेच दिवस, हा जो काही सिलेबस आहे तो आयोगाने प्रसिद्ध केलेला आहे। आता जास्त वेळ न घालवता आपण मेन मुद्द्याकडे वळणार आहोत। यापूर्वी जर तुम्हाला हा सिलेबस व्यवस्थित पीडीएफ स्वरूपामध्ये हवा असेल तर तो आयोगाच्या संकेतस्थळावरती दिलेला आहेच, मात्र आपला याच नावाचा टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याच्यावरती देखील ही फाईल मी अपलोड केलेली आहे। तो तुम्ही सिलेबसचा भाग पीडीएफ स्वरूपामध्ये प्राप्त करू शकता। आता आपण या व्हिडिओच्या मार्फत काय बघणार आहोत तर हा जो काही सिलेबस नेमका दिलेला आहे याच्यावरती आपण थोडक्यात डिस्कशन करणार आहोत। आता यामध्ये बघा दोन पद्धतीत आपण डिस्कशन करणार आहोत। यामध्ये राज्यसेवेचा जो परीक्षेचा भाग आहे यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आहे। ठीक आहे, पूर्व परीक्षेमध्ये देखील काही बदल करण्यात आलेले आहेत आणि ते तुम्हाला माहिती आहेत की जो पेपर 2 आहे सीसॅट हा क्वालिफाईंग करण्यात आलेला आहे। आता यामध्ये बघा आपण थोडक्यात याची स्कीम समजावून घेऊयात पूर्व परीक्षेची। यामध्ये पेपर क्रमांक 1 जो आहे हा कंपल्सरी म्हणून याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। गुण जे आहेत याच्यासाठी ते 200 आहेत। हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ जो असणार आहे तो 2 तासाचा असणार आहे। स्टँडर्ड जो आहे तो डिग्री लेवलचं स्टँडर्ड आहे। माध्यम जे असणार आहे प्रश्नांचं ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे। आणि याचा जो काही आपण म्हणूयात की नेचर जे आहे, स्वरूप जे आहे हे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे। आता पेपर क्रमांक 2 जो आहे ज्याला आपण नेहमीप्रमाणे सीसॅट म्हणत आलेलो आहोत तो क्वालिफाईंग असा त्याचा उल्लेख केलेला आहे। याचे गुण टोटल 200 आहेत। याच्यासाठी देखील कालावधी जो आहे तो 2 तासाचाच आहे आणि यामध्ये बघा माध्यम मराठी आणि इंग्रजी असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये आहेत। मात्र या ठिकाणी बघा की पेपर क्रमांक 2 हा अर्हताकारी असल्या कारणास्तव तुम्हाला याच्यामध्ये किमान 33% गुण मिळणं आवश्यक आहे। म्हणजे 33% आहेत, म्हणजे 100ला 33 म्हणजे 200 गुणांचा पेपर असल्या कारणास्तव याचे गुण होत आहेत 66। ठीक आहे, एवढे तुम्ही जर या पेपरमध्ये प्राप्त झाला तर तुम्ही या परीक्षेमध्ये क्वालिफाय झाला असं मानलं जाणार आहे। आता दोन्ही पेपरसाठी नकारात्मक गुणपद्धत जी आहे पेपर क्रमांक 1 करिता आणि पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 2 मधला डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न वगळता आपल्याला माहिती की याच्या अगोदर देखील या सेक्शनला निगेटिव्ह मार्किंग नव्हतं। याच्यासाठी ही जी काही गुणपद्धती आहे ती 25% किंवा 1/4 असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये मग अगोदरचे स्कीम लागू होतात। जर एका प्रश्नाचे तुम्ही 2 उत्तर दिली असतील तर तो जो प्रश्न आहे तो चुकीचा ग्राह्य धरला जाणार आहे आणि जर व्यवस्थित सर्कल नसेल तर तोही देखील चुकीचा ग्राह्य धरला जाणार आहे अँड सो या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहित आहेत। आता आपण काय बघायचं या मेन जो काही व्हिडिओचा भाग आहे तो म्हणजे काही मुख्य परीक्षेचा सिलेबस। आता मुख्य परीक्षेचा सिलेबस जो आहे तो आपल्याला बघायचे, त्याची स्कीम बघायची। तर आतापर्यंत जो काही मुख्य परीक्षा होती ती ऑब्जेक्टिव्ह होती, मात्र आता ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा मुख्य ही डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे। म्हणजे तुम्हाला आता लिखाण करायचंय आणि हे जगजाहीर झालेलं आहे। आतापर्यंत सगळ्यांनी याच्यावरती चर्चा केलेली आहे, डिस्कशन झालेलं आहे। आता सिलेबस काय सांगतोय आपल्याला याच्यावरती लक्ष केंद्रित करूयात की रिटन एक्झामिनेशन जी आहे ती 1750 गुणांची, हे तुम्हालाही माहित आहे। आणि याच्यासाठी एकूण पेपर जे आहेत हे एकूण पेपर 9 असणार आहेत, ज्यामध्ये काही पेपर क्वालिफाईंग असणार आहेत। इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट असा यांनी उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये 275 गुणांसाठी मुलाखतीचा भाग आहे। असे मिळून म्हणजे 1750 आणि 275 एकूण 2025 म्हणजे 2025 गुणांची तब्बल एवढे मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेसाठी आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहायचं आहे। आता ज्यामध्ये बघा स्कीम कशी आहे तर पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मुख्य परीक्षेसाठी, ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश असे 2 पेपर आहेत। 300 गुणांसाठी हे 2 पेपर आहेत। लँग्वेज जे आहे माध्यम हे मराठीसाठी मराठी असणार आहे आणि इंग्रजीसाठी इंग्रजी असणार आहे। या पेपरसाठी जो वेळ आहे तो 3 तास आहे, म्हणजे मराठीसाठी 3 तास, इंग्रजीसाठी 3 तास। आणि हा दोन्ही जे पेपर आहेत मराठी आणि इंग्रजी हे क्वालिफाईंग आहेत। याच्यासाठी तुम्हाला 25% गुण या ठिकाणी प्राप्त करायचे आहेत। जसं सीसॅट क्वालिफाईंग होता तसाच हा जो काही पेपरचा भाग आहे मराठी आणि इंग्रजीचा तो क्वालिफाईंग आहे। याचा अर्थ या गुणांचा जो काही भाग आहे तो ऍडिशन करणार नाहीये तुमच्या या ठिकाणी सिलेक्शनसाठी। हा महत्वाचा मुद्दा आहे। यानंतरचे पेपर राहतात म्हणजे पेपर क्रमांक 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9। ठीक आहे, याच्यामध्ये पेपर क्रमांक 3 जो आहे तो नेहमीप्रमाणे एसे असणार आहे। नेहमीप्रमाणे इन द सेन्स युपीएससीचा जर भाग बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा एसे असतो। तर एसे आहे ज्यामध्ये 250 गुण या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे पेपर क्रमांक 3 पासून पेपर क्रमांक 9 पर्यंत सगळेच पेपर 250 गुणांचे आहेत, ज्यामध्ये स्टँडर्ड जे आहे ते ग्रॅज्युएट लेवलचं आहे, म्हणजेच काय पदवीच्या लेवलचं या ठिकाणी स्टँडर्ड त्यांनी ठेवलेलं आहे।
लँग्वेजचा विचार केला आपण माध्यमाचा, तर पेपर क्रमांक 3 पासून अगदी 9 पर्यंत मराठी आणि इंग्लिश असे दोन्हीही लँग्वेज दिलेले आहेत. आणि याच्यासाठी प्रत्येक पेपरसाठी जो वेळ आहे तो 3 तासाचा आहे. ठीक आहे. आता यामध्ये पेपर क्रमांक 3 पासून 9 पर्यंत हे पेपर मॅन्डेटरी आहेत, क्वालिफाईंग नाही आहेत. याचे गुण तुम्हाला अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, त्यामुळे हे मॅन्डेटरी आहेत. आणि नेचर ऑफ क्वेश्चन पेपर या ठिकाणी अगोदर सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह आहे किंवा कन्व्हेन्शनल, ज्याला आपण पारंपरिक म्हणतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि पेपर क्रमांक 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे पेपर आहेत. हे पेपर क्रमांक 3 आधी सांगितल्याप्रमाणे एसे, 4, 5, 6, 7 हे GS 1, 2, 3 आणि 4 असा त्याचा उल्लेख आहे. आणि 8 आणि 9 म्हणजे पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9 हे जे आहेत ते ऑप्शनल सब्जेक्ट पेपर क्रमांक 1, ऑप्शनल सब्जेक्ट पेपर क्रमांक 2, म्हणजे 8 आणि 9 हे ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहेत. आणि या ठिकाणी काय काय दिले बघा त्यांनी नोट. कॅन्डिडेट्स विल हॅव द ऑप्शन टू आन्सर द क्वेश्चन पेपर्स इन मराठी और इंग्लिश फॉर पेपर 3 to 7, तिसऱ्यापासून 7व्या पर्यंत जे काही पेपर आहेत हे इंग्रजी किंवा मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्ही देऊ शकता. मात्र फॉर द ऑप्शनल पेपर्स द सब्जेक्ट फॉर विच द मीडियम हॅज बीन इंडिकेटेड ॲज मराठी अँड इंग्लिश कॅन बी आन्सर्ड इन आयदर मराठी और इंग्लिश, म्हणजे ज्याच्यासाठी ऑप्शनसाठी मराठी आणि इंग्लिश असं दिलेलं आहे त्या पेपरसाठी ऑप्शनच्या तुम्ही मराठी किंवा इंग्रजीमधून त्याचं रायटिंग करू शकताय. आणि पुढे नोट दिली, द सब्जेक्ट्स फॉर विच मीडियम हॅज बीन इंडिकेटेड ॲज इंग्लिश कॅन बी आन्सर्ड इन इंग्लिश लँग्वेज ओनली. ज्या पेपरसाठी इंग्लिश माध्यमच असं दिलेलं आहे त्याचा आन्सर रायटिंग हे इंग्लिश मधनच असणं अपेक्षित आहे. कॅन्डिडेट शुड नोट दॅट दे हॅव टू चूज द मीडियम ऑफ आन्सरिंग द पेपर्स ॲट द टाइम ऑफ सबमिटिंग दी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर मेन एक्झामिनेशन, म्हणजे मुख्य परीक्षा जी आहे या मुख्य परीक्षेचं जे काही तुम्ही ऑप्शनल त्या ठिकाणी विचार करता की ऑप्शन भरण्याचा, त्यावेळेस तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करा. म्हणजे जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो तो भरतानाच तुम्हाला त्या ठिकाणी माध्यम त्या पेपरचं सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता पेपर क्रमांक 1 जो आहे तो काय आहे, तो क्वालिफाईंग पेपर आहे ऑफ मराठी लँग्वेज. मराठी लँग्वेजचा क्वालिफाईंग पेपर आहे. पेपर क्रमांक 1 हा 300 गुणांचा अगोदर सांगितल्याप्रमाणे. पेपर क्रमांक 2 देखील क्वालिफाईंग पेपर फॉर इंग्लिश लँग्वेज आणि हा 300 गुणांचा, म्हणजे पेपर क्रमांक 1 300 गुण क्वालिफाईंग असणार आहे, पेपर क्रमांक 2 300 गुण क्वालिफाईंग असणार आहे. क्वालिफाईंग किती आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे 25% आहे, म्हणजे 100ला 25 असणार आहे, 300ला 75 गुण असणार आहेत. पेपर क्रमांक 3 पासून खरा खेळ चालू होतो, म्हणजे ज्याचे गुण त्या ठिकाणी सविस्तर ऍड केले जाणार आहेत तुमच्या मेरिटसाठी. तर पेपर क्रमांक 3 जो आहे तो 250 गुणांसाठी आहे, ज्याला आपण एसे असं म्हटलं जातं. पेपर क्रमांक 4 जो आहे ज्याला आपण GS 1 म्हणणार आहोत, ज्यामध्ये 250 गुणांचा हा पेपर आहे, ज्यामध्ये इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. म्हणजे हा GS 1 चा पेपर, त्याचं जे काही डिटेल्ड जे काही आपण म्हणूयात की सब पॉइंट्स आहेत ते सिलेबसमध्ये खाली दिलेले आहेत. याच्यावरती आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत, कारण की याच्यामध्ये सगळं डिस्कशन करायचं म्हटलं तर हा व्हिडिओ खूप लेंदी होईल. पेपर क्रमांक 5 जो आहे जो 250 गुणांसाठी, ज्याला आपण GS 2 म्हणणार आहे, ज्यामध्ये गव्हर्नन्स म्हणजे पॉलिटीचा सगळा भाग या ठिकाणी आलेला आहे बघा. कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन्स विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो गोष्ट, ही GS 1 असेल GS 2 आहे, इथे एक शेवटची मुद्दा दिलेला आहे की ओळ दिलेली आहे विथ सम वेटेज टू महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रावरती फोकस या ठिकाणी सिलेबसमध्ये जास्त आहे. पेपर 6 250 गुणांसाठी आहे, ज्याला GS 3 म्हणतो. यामध्ये टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी ज्याला जैवविविधता असं म्हणतो आपण, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये विथ सम वेटेज टू महाराष्ट्र आहे. ठीक आहे. पेपर 7 250 गुणांसाठी GS 4 आपण म्हणणार आहे याला, इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. त्याच्यानंतर पेपर 8 आणि हा जो आहे तो ऑप्शनल पेपर्स जे आहेत, पेपर 8 आणि 9 दोन्ही ऑप्शनल आहेत, 250 गुणांचे आहेत आणि त्याच्यासाठी लिस्ट ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत. याच्या अगोदरच्या नोटिफिकेशन मध्ये सुद्धा याचं लिस्टिंग दिलेलं आहे आणि त्याचा सिलेबस डिस्कस केलेला आहे इन डिटेल खाली. याची PDF स्वरूपातली फाईल तुम्हाला हवी असेल तर मी आधी सांगितल्याप्रमाणे एकदा आयोगाच्या संकेतस्थळावरती तुम्हाला प्राप्त होईल, अन्यथा आपला याच नावाचा टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याच्यावरती देखील ते प्राप्त होणार आहे.
तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यानंतरच्या व्हिडिओमधून आपण नेहमीच काय करणार आहोत तर याच्यावरती डिटेल अनालिसिस करून प्रत्येक पेपर घेऊयात प्रत्येक एका पेपरवरती एक व्हिडिओ आपण बनवूयात आणि याचा पूर्ण डिस्कशन करूयात की नेमका सिलेबस आहे, याच्यावरती स्ट्रॅटेजी काय असणं गरजेचं आहे, सिनारिओ चेंज झालेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणजे नेमकं काय करायला हवंय, जास्तीत जास्त तुम्हाला सोयीचं होईल, जास्तीत जास्त विद्यार्थी सिलेक्ट होतील, त्यांना जास्तीत जास्त मार्क्स मिळतील, या उद्देशाने हा चॅनल आपण काम करत असतो. या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करायला विसरू नका. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.